नमः शिवाय. रुद्रपाठातील चौथ्या अनुवाकाचा आपण सारांश पाहूया. शत्रूचा पूर्णपणे निपात करणाऱ्या आणि विविध प्रकारे शत्रूंना वेधणाऱ्या तुम्हा रुद्रगणांना नमस्कार असो. सुसंघटित सेनास्वरूपी आणि विनाशक देवता स्वरूपी तुम्हा रुद्रगणांना नमस्कार असो. बुद्धिमान अशा आणि बुद्धिमानाचे अधिपती अशा तुम्हा रुद्रगणांना नमस्कार असो. नाना जातीच्या संघस्वरूप अशा आणि या संघाचे अधिपती अशा रुद्रगणांना नमस्कार असो. संघटित गणस्वरूप अशा आणि गणाचे अधिपती अशा रुद्रगणांना नमस्कार असो. विविध रूपाच्या आणि विश्वरूपी तुम्हा रुद्रगणांना नमस्कार असो. महान स्वरूपाच्या आणि त्याचे अनुचर अशा तुम्हा रुद्रांना नमस्कार असो. रथयुक्त अशा आणि रथरहित अशा रुद्रगणांना नमस्कार असो. रथस्वरूप अशा आणि रथाधिपती स्वरूप अशा तुम्हा रुद्रगणांना नमस्कार असो. सैन्यस्वरूप अशा आणि सेनापती स्वरूप अशा तुम्हा रुद्रगणांना नमस्कार असो. सारथ्य विद्या शिकवणाऱ्या आणि सारथ्य विद्येत प्रवीत असणाऱ्या तुम्हा रुद्रगणांना नमस्कार असो. सुतारकाम करणाऱ्या आणि रथ तयार करणाऱ्या तुम्हा रुद्रगणांना नमस्कार असो. कुंभार स्वरूपी आणि लोहार स्वरूपी तुम्हा रुद्रगणांना नमस्कार असो. पक्षी समूह मारणाऱ्या, पारधी स्वरूप आणि मासे मारणाऱ्या कोळी स्वरूप तुम्हा रुद्रगणांना नमस्कार असो. बाण तयार करणाऱ्या आणि धनुष्य तयार करणाऱ्या तुम्हा रुद्रगणांना नमस्कार असो. पशुची शिकार करणाऱ्या आणि श्वानयुक्त शिकारी असणाऱ्या तुम्हा रुद्रगणांना नमस्कार असो. श्वानांना आणि श्वानाचे संरक्षक अशा तुम्हा रुद्रगणांना नमस्कार असो. तर जेव्हा आपण रुद्रपाठ करतो तर रुद्रपाठ करत असताना ते रुद्राचं स्वरूप कसं आहे ह्या अनुवाकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ते कल्याणकारकही आहे आणि सर्वांचं रक्षण करणारे असं पण हे रुद्र आहे. रुद्र म्हणजे शिवाचं एक स्वरूप आहे. ओम नमः शिवाय.